काय हो मंडळी, तुम्हाला सुद्धा एकदम पांढरी शुभ्र आणि अशी गुबगुबीत टम्म फुगलेली इडली पाहिजे असेल ना, तर कशात काय आणि कसं भिजू घालायचं ना ते एकदा माहीत झालं ना, एकदम परफेक्ट इडली पावसाळ्यात, उन्हाळ्यात, हिवाळ्यात केव्हा बी बनू शकते. बघू शकते एकदम पांढरी शुभ्र आणि एकदम मऊलूस अशी इडली बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर एका भांड्यामध्ये मी इथं 3 कप तांदूळ घेतलाय. तुम्ही वाटीचं माप घ्या, कपाचं घ्या, कशाचाही घ्या. तर इथे मी रेशनिंगचा जुना तांदूळ घेतलाय. तुमच्याकडे रेशनिंगचा नसेल तर तुम्ही कुठलाही जुना तांदूळ घ्या. 3 कप तांदूळ घेतलाय, त्यासाठी 3 चमचे पोहे, खाण्याचा चम्मच आहे ना तो 3 चमचे साबुदाणे घालायचे. तुम्ही जेवढं तांदळाचं प्रमाण वाढवशाल तेवढे पोहेचे चमचे वाढवायचे. तर ते स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं एकदम स्वच्छ पाणी निघेपर्यंत. त्यानंतर त्याच मापाने 1 कप उडीद डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्ये 1 छोटा चमचा मेथी दाणे घातले, ते पण स्वच्छ धुवून घेतले. सर्व स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी टाकायचं आणि कमी कमी 6 ते 7 तास आपल्याला एकदम मस्त हे सर्व भिजून घ्यायचं आहे. 6-7 तासात आपले हे सर्व मिश्रण मस्त भिजतं. 7-7 तास झाल्यानंतर जेव्हा आपण हे वाटण तयार करण्यासाठी घेणार आहे ना, किंवा बॅटर तयार करणार आहे, त्याच्या आधी त्याच कपाने 1 कप पोहे आपल्याला भिजत घालायचे. जेव्हा आपण वाटण किंवा हे बॅटर दळणार आहोत ना त्याच्या आधी, तर बघा इथं स्वच्छ पोहे धुवून घेतलेत. धुतल्यानंतर त्यामध्ये पाणी ओतून ते भिजत ठेवायचे. बाकीचं डाळ तांदूळ दळेपर्यंत पोहे छान भिजले जातात. ते डाळ तांदळाबरोबर भिजत घालायची गरज नाही. 1-5-10 मिनिटात ते भिजले जातात, त्यामुळे ते दळण्याच्या वेळेसच भिजत घालायचे. तर बघू शकता आपली डाळ आणि तांदूळ छान भिजले. डाळ पण एकदम टम्म फुगली. अशी परफेक्ट भिजलेलं राहिलं ना, बॅटर फर्मेंट व्हायला पण छान मदत होते. मग आपले साबुदाणे तांदूळ पण छान भिजले गेले. एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये आता जेवढं मावेल तेवढं टाकून एकदम आपल्याला स्मूथ आणि एकदम फाईन बॅटर बनवायचं आहे. म्हणजे एकदम बारीक आपल्याला याची मिक्सरला फिरून घ्यायचे. बघू शकता एकदम बारीक असं दळून घ्यायचे. सर्व पदार्थ आपण मिक्सरच्या भांड्यात घालून एक एक दळून घ्यायचे. आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला पीठ ठेवायचं ना ते भांडं घ्यायचं, म्हणजे जास्त भांडे भरत नाहीत. आता जर हिवाळ्यात जर करणार असाल तुम्ही तर असं डब्यामध्ये पॅक झाकण्याचं ठेवायचं. म्हणजे मग काय होतं, त्यामध्ये गरमीत जास्त तयार होते, बाहेरची हवा जात नाही, त्यामुळे पीठ एकदम फर्मेंट होतं. आणि अशा प्रकारे भिजू जर घातलं ना एकदम परफेक्ट प्रमाणात आपलं फर्मेंट पीठ होतं. तर बघा सर्व डाळ तांदूळ आणि पोहेसुद्धा आत्ता दळून घेतलेले आहे यासोबत. आणि 1-5 मिनटं हाताने मस्त फेटून घ्यायचं. बघू शकता अर्धा डबा आपलं पीठ तयार झालंय. मीठ वगैरे लगेच घालायचं नाही, मीठ टाकलं तर फर्मेंट होत नाही चांगलं. मीठ आपल्याला जेव्हा बनवायचं तेव्हा टाकायचं. 12 ते 14 तासानंतर, हिवाळा असेल तर 2-3 तास जास्त लागतील तुम्हाला. तर बघा माझं पीठ किती मस्त फुललं. यामध्ये दही, इनो, सोडा काही घातलेलं नाही. जर जास्त तुमच्याकडे थंडी असेल तर जे आपण डाळीचं पाणी असतं ना तेच वाटण्यासाठी, जे भिजवलेली डाळ असते ना त्याचं पाणी घ्यायचं आणि ते गरम करून दळताना यामध्ये घालायचं. जसं वाटणाला आपण पाणी टाकतो ना डाळ तांदूळ, तर ते डाळीतलंच पाणी गरम करायचं आणि ते यामध्ये टाकून दळायचं. म्हणजे त्यामुळे गरमी तयार होते आणि पीठ फर्मेंट व्हायला मदत होते. तर बघू शकता एकदम फ्लफी, म्हणजे एकदम असं जाळीदार आपलं पीठ झालंय. बाहेरून विकत आणतो ना तशी याची इडली तयार होते. आणि पीठ एकदा छान फर्मेंट झालं ना, इडली बनवायला एकदम सोपी आहे. अजिबात त्याच्यात दही, इनो, सोडा काही घालायचं नाही. आता इथे मी मीठ घातले. तुम्हाला जर थोडं पीठ करायचं असेल थोड्या पिठाच्या, तर अर्ध काढून त्यामध्ये मीठ घाला. तर बघा सर्व याच्यामध्ये व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथं इडलीच्या भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे. यामध्ये पीठ टाकून आपण आता इडली बनवून घेणार आहे. ह्या पिठापासून तुम्ही वेगवेगळे पदार्थसुद्धा बनवू शकता, डोसा किंवा उत्तप्पा. तर आता इथे इडलीला पाणी गरम होण्यासाठी ठेवलं आहे. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये हे इडली पात्र ठेवायचे आहे, म्हणजे इडली छान फुगते. ही एक टीप महत्त्वाची लक्ष ठेवायची. थंड पाण्यावर लगेच इडल्या वाफवायच्या नाही. आपण जोपर्यंत इडली पात्र भरतोय तोपर्यंत पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे. असं उकळी आली का पाण्याला, मग आपल्याला हे इडलीचे पात्र ठेवायचे. झाकण ठेवून एक 10-12 मिनटं मस्त याला वाफ काढायची. तर बघू शकता आपल्या इडल्या किती मस्त टम्म फुगल्या आहे, पांढऱ्या शुभ्र आणि एकदम मऊ लुसलुशीत झाल्या. बघू शकता त्याला किती छान जाळी पडलेली, कुठेही सोडा वगैरे घातलेला नाही आहे. मस्त अशा मऊसूत आपल्या इडल्या तयार झाल्या. बघा एकदम मऊसूत अशी इडली आपली तयार झाली. तोडून पण दाखवते, आतून सुद्धा किती मस्त अशी जाळी पडली आहे. असं प्रमाण घेऊन जर तुम्ही इडली बनवली ना, तुमची सुद्धा एकदम परफेक्ट इडली बनणार. तर त्याच बॅटरमधून थोडंसं इडलीचं पीठ घेतलंय. त्यामध्ये कांदा, टोमॅटो, थोडीशी हिरवी मिरची, कोथिंबीर नाही माझ्याकडं, तुमच्याकडे असेल घाला. किंवा तुमच्याकडं गाजर, शिमला कुठलीही भाज्या असतील ना तर त्या बारीक कट करून यामध्ये घालायच्या.
तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, पाणी शिंपडायचं आणि त्यावर हे उत्तप्पे घालायचे. एकदम नाश्त्याला सुद्धा एकदम बेस्ट पर्याय आहे. मुलंसुद्धा आवडीने खातात आणि छान लागतात. तर बघा ह्या पिठापासून तुम्ही असे उत्तप्पे पण बनवू शकता. करायला एकदम झटपट आणि खायला पण एकदम छान लागतात. हे सॉससोबत सुद्धा नुसते दिले ना तरी खूप छान लागतात. पीठ एकदा परफेक्ट जमलं ना मग सगळं पदार्थ एकदम परफेक्ट होतात, अजिबात तुटत वगैरे नाही. तर अशा प्रकारे आपला उत्तप्पा पण झाला आहे. आता ह्या पिठापासून आपण कुरकुरीत पेपर डोसा आहे ना तो पण बनवू शकतो. तर बघा तव्याला तेल लावून घेतले, त्यानंतर पाणी शिंपडायचं आणि जेवढा आपल्याला डोसा बनवायचा आहे तेवढं बॅटर टाकून एकदम चमच्याच्या पेल्याच्या साहाय्याने मस्त पातळ आपल्याला पसरून घ्यायचं. हे प्लेट खूप फुगलेलं आहे ना त्यामुळे थोडंसं हे जाड दिसतंय, पण भाजल्यानंतर एकदम पातळाचा पेपर डोसा तयार झालाय. तर बघू शकता पेपर डोसा एकदम आरामात आपला तव्यापासून निघतोय, तुटला वगैरे काही नाही. एकदम कुरकुरीत आपला पेपर डोसा पण तयार झाला या पिठापासून. आता आपण याचा स्पंज डोसा पण बनवणार आहोत, कारण या पिठापासून स्पंज डोसा पण छान बनतो. तेल लावायचं, थोडं पाणी शिंपडून त्यावर पीठ टाकायचं. हे पीठ जास्त पसरायचं नाही, थोडं जाडसर ठेवायचं, म्हणजे एकदम मऊलुसलुशीत असा याचा डोसा तयार होतो. बघू शकता स्पंज डोसा पण आपला या पिठापासून तयार होतो. तुम्ही एकदा इडलीचं पीठ बनवलं ना त्यापासून असे नाश्त्यासाठी वेगवेगळे पदार्थ सुद्धा बनवू शकता. ह्या पिठापासून तुम्ही आप्पे पण बनवू शकता. मस्त असे सर्व पदार्थ तुम्ही एकाच पिठापासून बनवू शकता. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.